जातीमध्ये संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत तुका झाला असे कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडक विती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश जेती हरिचे दास जन्मा घेती जेती हरिचे दास जन्मा घे जेती हरिचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा महाराष्ट्राच्या मातेला योगदान जर पाहाल तर 3 सजावत देशको सती संत और शूर 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. देशाची मान उंचवण्याकरिता सगळ्यात मोठं योगदान 3 जणांचं आहे. सतीनं संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळावी आणि वीरांनी देशाचं संरक्षण करावं. सगळ्यात मोठी जबाबदारी राधा का केस रकामा जगड पहा गप्पा हाणायचे नाही अजिबात बोलायचं फक्त माझ्याशी इकडे तिकडे पाहिलं तर शरदानीची शपथ तुम्हाला. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांच्याकडे आहे का तुम्ही पहा. कमीत कमी आज जर पाहिलं तर 99% संसार हा प्रत्येक बाईच्या हातात आहे. पहा घर परिवार प्रपंच संसार सुखाचा चालावा असं वाटत असेल तर घरातली बाई संस्कारी असावी. माणूस बिघडला तर जागेवर आणण्याचं काम बाई करते पण घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. त्याकरिता घरातली बाई संस्कारी असावी. तुम्ही पहा ना कधी कधी लक्ष्मी नांदते राहते कधी सायंकाळच्या वेळेला जी बाई रोज हरिपाठ भजन काकडा करते रोज सायंकाळच्या वेळेला स्वयंपाक करताना तिच्या मुखातून कधीतरी रामकृष्णारी येत आहे. जी बाई कधीच घरात भांडण वाद तंटा होणार नाही या गोष्टीची काळजी घेते. मी सांगू अखंड धनलक्ष्मी नांदत राहते. नाहीतर घरामध्ये मालक येण्याच्या अगोदर वाद भांडण तंटा चालू होत असेल तर दारापर्यंत आलेली लक्ष्मी सुद्धा परत गेल्याशिवाय राहत नाही. त्याकरिता घरातली लक्ष्मी घरातली बाई संस्कारी असावी. किती सुंदर मेकअप केला ना अख्ख्या वरफळ्या चक्कर मारून आल्या पण घरात जर तुमच्या का गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. कारण बाईचं दार सांगता या बाईचं घर कसं आहे आणि लेकराचे संस्कार सांगतात याच्या आईला किती संस्कार असतील. शोकांतिका म्हणून नाही राठोड गुरुजी तुम्हाला सांगते 1 महिन्यापूर्वी माझं कीर्तन करमाळ्या भागात होतं. करमाळा भागात कीर्तन होतं वर्षश्राद्धाचे कीर्तन 10 ते 12. आता मला सांगा स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्याच्या नंतर बाईनं किती टापटीपणा ठेवायला पाहिजे बोला ना. म्हणे मुक्कामाची व्यवस्था करा. गेलो तर आम्ही पहाटे तिथं पण ज्या गादीवरती ते झोपले ते तिथून पहाटे 5ला उठले ना मला म्हणे झोपा. शोकांती काय तुम्हाला सांगते घरामध्ये बसायला जागा नाही एवढ्या जाड्याने एवढे पोते घर असतं. शेतकरी असल्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये घाण असतेच गोणे असतातच मला सांगण्याचं तात्पर्य आहे. पण तरी सुद्धा टापटीपणा ठेवणं हे तुमचं काम आहे. अहो काचाचा बंगला असू द्या पण त्या घरामध्ये प्रसन्नता ठेवायची की नाही हे प्रत्येक बाईच्या हातात आहे. पत्र्याचं घर असतं पण कधी कधी एवढी प्रसन्नता असते साक्षात वाटतं इथंच बसून राहावं. पण काही लोकांचे काचाचे बंगले असतात पण 2 मिनिटं सुद्धा थांबा वाटत नाही. सांगण्याचं तात्पर्य घरातली बाई संस्कारी असावी कारण पूर्ण परिवार प्रपंच संसार तुमच्या हातात आहे. त्यासाठी घरामध्ये बाई संस्कारी असावी. तू म्हणाल ताई स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये भगवतीची खूप मोठी उपकार आहेत. भगवान महादेवाचं आपण जर नाव पाहिलं शिव वेलांटी म्हणजे शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली उरतं शव शव म्हणजे प्रेत त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा शक्ती मातेशिवाय अपूर्ण आहेत. कीर्तनाकरिता आलायत तुम्ही पण शक्ती खूप महत्वाची आहे. चालत येण्याची शक्ती लागते कीर्तन श्रवणाची शक्ती लागते टाळी वाजवण्याची शक्ती लागते. कधी कधी माता माऊल्यांना 3 दिवस उपवास असेल तर सांगतात ताई काय सांगू तुम्हाला 3 दिवसापासून उपवास आहे अशी कसली शक्ती राहिली नाही का म्हणता ब्रह्मा नाही विष्णू आहे असं म्हणता का शक्ती राहिली नाही. पण ज्या वेळेला भगवती माता आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून येते तेव्हा घरातील रोग नष्ट करते. तीच भगवती आपल्या घरात अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा पोटातील आग शांत करते.
ती भगवती जेव्हा धनलक्ष्मी म्हणून येते तेव्हा धनदान करण्याचं काम करते, आणि ती जेव्हा सरस्वती म्हणून येते तेव्हा जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे मयुरावरती ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, करी घेऊन आविना करी मंजूळ गायना ये सभे मध्ये हसून शारदे मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती मयुरावरती. भगवती माता जेव्हा सरस्वती म्हणून येते तेव्हा जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करते. शक्ती खूप महत्त्वाची म्हणून संतांनी वर्णन केलं. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तसे 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 नमो नमः. भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. सांगण्याचं तात्पर्य आईनं संस्कार द्यायचे आहेत, संतांनी संस्कृती सांभाळायची. आज घर परिवार प्रपंच प्रत्येक माता माऊल्यांच्या हातात आहे. एखाद्या बाईनं फक्त हातवरती करून मला सांगा, रोज संध्याकाळच्या टायमाला जर भाकरी करायला बसलात तर तुम्ही म्हणता बाळ्या अरे जा पुस्तक घेऊन ये, हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. दाखवा एखादी बाई. कशामुळे घडतात घटना माहिती तुम्हाला? आज 25 आणि 30 वर्षाच्या पोराच्या डोक्यात सुद्धा नको नको ते विचारायला चालू होतात. कशामुळे माहिती? फक्त संस्काराचा अभाव. कुंभार मडकं घडवतो पा, पण जोपर्यंत चिखल ओललाय, चिखल वाळल्याच्या नंतर मडकं फुटतं, आकार नाही देता येत. लेकरं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत संस्कार. क्षेत्र कुठलंही असू द्या, योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भाविविन देव नकळीनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे का. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रेलोकी. प्रत्येक लेकराचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते. म्हणून आईनं संस्कार द्यायचे आहेत. संतांनी संस्कृती सांभाळायची, वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, आज कुठलाच माणूस स्वार्थाशिवाय कोणतं काम करत नाही. मला सांगा माता माऊल्यांनो, दिवसभर रोजानं जर कामाला गेल्या तुम्ही, दिवसभर एखाद्या बाईनं रोजानं काम केलं तर रोजानं काम केल्याच्या नंतर दिवसभरात मला सांगा ती काम करत असते बाई, जीव लावून काम करते. कशाकरिता? संध्याकाळच्या रोजंदारीकरिता काम करता. ना तुम्ही रोजानं जाता का? रोजानं जाता का कामाला? सवडीनं जाता का? सवडीनं. किती रुपये तुमच्याकडे रोज? 150, 200, 400, 500 किती आहे? तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ. किती रुपये रोज चालू आहे? 250 रुपये, बरोबर का? हां. आता मला खरं खरं सांगा, गळ्याची शपथ घेऊन, परमार्थ म्हणजे तरी काय? दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. कधी कधी सगळ्यांनीच कीर्तन केलं तर चालतील का? सगळ्यांनीच गायन करून चालेल का? सगळ्यांनीच ऐकायला बसून चालेल का? जगाच्या मालकाने दिलेलं काम आहे ते इमानदारीनं पार पाडलं तर तोच खरा परमार्थ आहे. पहिल्या काळात लोक म्हणायचे भाजीपालाचा व्यापार करावा, कोणी माळ्यानं मडकी घडवली पाहिजेत, कोणी कुंभारानं सोन्या चांदीचा व्यापार करावा, कोणी सोनारानं, बरोबर, कपडे धुतली पाहिजे, कोणी दोब्यानं कपडे शिवली पाहिजे, कोणी. आता कोणाची कामं कोणी करायला लागलं म्हणून प्रामाणिकपणा निघून गेलाय. गळ्याची शपथ घेऊन सांगा, तुमच्याकडे शेतात पीक कोणतं जास्त? सरकी लावता का? सरकी लावता का? कपाशी, पराठी, सगळी एकच आहे. शेतात जर स्वतःच्या कामाला गेल्या, जास्तच कापूस फुटला तर बाई सकाळी 6:30 वाजता शेतात राहते. खरे का खोटं? 6:30 वाजता शेतात गेल्या स्वतःच्या, दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? खरं खरं सांगा मला. स्वतःच्या शेतात बरं रोजान नाही, दिवसभर ताण भूक कळते का माहिती तुम्हाला? पिली ते पिली, पाणी नाही तर राहिलं, जेवली ते जेवली नाही तर आली घरी परत. पण तीच बाई जर दुसऱ्याच्या घरी रोजानं कामाला जर का गेली, एक एक बाई दिवसभरात 4-4 घागरी पाणी पिती. आता कशा पिती तुमची तुम्हाला माहिती आहे. दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे. एखादा माणूस राहतो पैशाने श्रीमंत नाहीये पण काम मात्र इमानदारीने करतो. लोक म्हणणार ताई आमच्या वरफळमध्ये हा देव माणूस. तो देव नाही पण देवाची उपमा. का? दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडतो. परमार्थ म्हणजे हाच परमार्थ आहे. दिवसभरात शेतात जरी गेल्या तुम्ही,
तर आज एखादी बाई दिवसभर काम करते संध्याकाळच्या रोजंदारीसाठी, बरोबर. एखादा माणूस 1 महिना काम करतो कंपनीत, कशासाठी? 1 महिन्याच्या पगारासाठी, बरोबर. आता एवढ्या लांबून मी कीर्तनासाठी आले, कशासाठी? कोण म्हणलं पैशासाठी? कुठलाच माणूस स्वार्थाशिवाय काम करत नाही. तुम्ही पहा माता माऊल्यांनो, साधा माणूस असा मंदिरासमोरून जरी चालला, नुसतं असं जरी केलं तर लोक म्हणतात देव बाप्पा खुशाल ठेव, पण काहीतरी मागितल्याशिवाय राहत. जगाच्या मालकाकडे कुठलाच स्वार्थ न ठेवता अखंड फक्त नामस्मरण करत राहिलेत. भगवान परमात्मानं अट्टास केलाय, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग नामदेव महाराज सांगतात देवा द्या ना, पण अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या अकल्प आयुष्य द्या. जे अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना. मागितलं एकनाथ महाराजांनी, देवा माझे मन लाव तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. तुकोबारायांना सांगितलं मागण्याच्या असं पायी मुखाकडे. तुकोबाराय सांगता देवा काही मागणे आमानुचित वडिलांची रीत, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा नाही मागू शकत का? आमच्या परंपरेत आणि पिढीतच विषय नाही मागणं हा. उचित मागणं कुठलं, अनुचित मागणं कुठलं? माता माऊल्यांनो, दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं आहे? नाही बोलल्या तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. तू म्हणाल ताई कशाच्या साड्या आणि कशाचं काय? 1 वर्षभर लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं नवऱ्यानं ऐकायचं, तिथून पुढं अख्खं आयुष्यभर तुम्ही दोघांनी बोलायचं ना, अख्ख्या वरफळणी ऐकायचं. भानगड लय अवघड तुम्हाला सांगते. 85 वर्षाचं म्हातारं 70 वर्षाच्या म्हातारीच्या हाताला धरून चाललं बाजारातून, म्हातारीचा हातच सोडी ना. 35 वर्षाचा पोरगा म्हणे बाबा अहो एवढा हात धरला म्हणे तुम्ही, काय प्रेम तुमचं किती वय? म्हणे 85. म्हातारी 70. अहो काय तुमचं प्रेम? असं ऐकलं म्हणे लग्न झालं 4 वर्षात प्रेम टिकत नाही ना, तर टिकत नाही, पण काय तुमचं प्रेम? म्हातार म्हणतो पोरा अरे प्रेम काय नाही म्हणे. म्हातारीचा हात सोडला की पहिली साड्याच्या दुकानात घुसती. कळतंय ना तुम्हाला? साडी मागणं साहजिक की नाही संक्रांतीला? 2000ची, 4000ची, 6000ची, 10000ची. पण त्याच बाईनं दरवर्षी 5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का? वल्ल्या फोकाने हाणायला पाहिजे. तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात, बियाणाची सुविधा करावी लागते. पण उचित मागणं कुठलं आहे? ज्या वेळेला अश्वत्थाम्यानं पांडवांच्या वरती ब्रह्मास्त्र सोडलं, शेवटी उत्तरेच्या गर्भावरती जगाच्या मालकानं सूक्ष्म रूप धारण करून रक्षण केले त्या गर्भाचं. कुंत्या आत्या म्हणते देवा मला माहिती म्हणे आमच्या परंपरे आमची पिढी वाचवण्यासाठी, माझ्या 5 पांडवांचा जीव वाचवण्यासाठी कोणाचं योगदान? सगळ्यात मोठा हात तुझा आहे म्हणे देवा. अरे 100पैकी 1 नाही वाचला, 5 पैकी 1च्याही कसाला धक्का नाही, सगळ्यात मोठे तुझे उपकार आहेत. आत्या लागली रडायला. जगाचा मालक म्हणे चाललोय द्वारकेला, पण आत्या अशी भावनिक होऊ नको, काहीतरी माग. कोणती आत्या सांगते देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ते सुखच नको म्हणे, अखंड आमच्यावरती संकट दे. नाही मागितलं कधीच तरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. या गोष्टी घडतात, पण कधी सांगू चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, थोर प्रेमाचा बोकेला आणि हाची दुष्काळात याला. अंतकरणातला भाव शुद्ध असेल तर भगवान परमात्माचं दर्शन होतं. पहा माता मौल्यानं सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाता का? 1 लोटा जल सब समस्या का? महादेवाची पूजा करू नये माझं मत नाही, प्रदोष करा. महादेवाची पूजा 2 नाही 4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? देवाची प्राप्ती करायची असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. म्हणून तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पा, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला
अंतकरणातला भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कोणी संप्रदायाचा पाया, कोणी खांब तर कोणी कळस आहे. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. तुम्ही पहा, वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणजे तुकोबार आहेत. तुकोबाऱ्यांचा अधिकार सांगितलाय, माझी मज झाली अनवरवाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. माणूस दिसायला किती सुंदर असू द्या, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, नाही तर वरपडमध्ये लोक म्हणतात काय नकटं नाही घेऊन बोलता. साधी मुलाला मुलगी जरी पाहिजे असेल तरी महिला मंडळ म्हणतात, पप्पाचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पा. तुमच्याकडे पाहतात का पोरी वरपड भेटतात का? तुमचे तोंड सांगतात मला तुमच्या पोरायचे राहिली आहेत म्हणून. असे उदास बसत आहेत कीर्तनात सुद्धा, जसं का अख्ख्या गावाचं कर्ज तुमच्यावरच आहे. लोडमध्ये बसून काही उपयोग नाही. पहिल्या काळात पान तुम्ही पोरगा असा वजनात राहायचा, 1 महिन्यात 10-15 पोरी पाहिजे. पोरगी काडीचे, पोरगी गोरीचे, पोरगी उंचाचे, पोरगी बुटकीचे. आता म्हणतं बांगी का असं पण पहा, भेटच ना तर करणार काय. गावागावात टेम्पो आहेत, आणि ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड तुम्हाला सांगते. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबार आहे. तुका राम नाम घेता कापयम. अधिकार संपन्न तुकोबार आहे. साधक मंडळीला सांगतात, त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भय म्हणजेच भीती आहे. तुम्ही पहा, रूपवान असेल तर म्हातारपणाची भीती आहे. मी कायम सांगत असते, मुलगी दिसायला किती सुंदर याच्यापेक्षा ती असायला किती सुंदर हे महत्वाचं आहे. काही मुली दिसायला सुंदर असतात, लग्न झाल्याच्या नंतर 4 प्रकार. एक सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे तो हुंदाडा. कळतो ना तुम्हाला हुंदाडा? तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या वरपळमध्ये कळतो कोणाची सून भाकरी करते, थपडांग थपडांग थपडांग. संस्कार नावाची गोष्ट नसते. पहा, 2-4 दिवसापूर्वी माझं पुण्यात कीर्तन होतं. 4 नंबर तुम्हाला हुंदाडा सांगितला. ती कीर्तन संपलं त्यांच्या घरी जेवायला, आम्हाला मी बसले जेवायला, पण ती आनंदाच्या भरात चप्पल काढायची राहिली. आता मला वाटलं चप्पल काढायची राहिली असेल का, चुकून राहिली असेल आनंदाच्या भरात. म्हटलं मावशी तुम्ही चपाती वाढायला आले, पण ती चप्पल पायात राहिली तशीच. ती म्हणे ताई ती वाढायची जे. कळते ना तुम्हाला, वाढायची. संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही अजब सध्याच्या काळात. हुंदाडा म्हणजे तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या गावात कळतं कोणाची सून भाकरी करते. एक दिवस ही हुंदाडा भाकरी करायला बसली. मी वर्णन करते, तुम्ही विचार करा आपल्या घरात कोणी नेमकं, आपल्या गावात नेमकं कोणी. शेजारी पहा, भाकरी करायला बसली एक दिवस ही, आणि तेवढ्या तिच्या माहेरावरून फोन आला. केस इकडून तिकडून पांगलेले, कधी मधीच असं करायची. भाकरी करता एक भाकर तव्यावर, एक भाकर चुलीला लावलेली, एक भाकर ताटात. सासरा म्हणे, सुनबाई तुझ्या माहेरावरून फोन आलाय. उठलाच हुंदाडा. भाकरी करता समोर तेलाची कॅटली होती, दुधाचं पातेलं, भाजीचं पातेलं. माऊली दादा तिनं तेलाची कॅटली ठोय, दुधाचं पातेलं ठोय, भाजीचं पातेलं ठोय. सासऱ्याच्या पूर्ण दाढी मिशा भिजून काढले तिने मोबाईल घेऊस तोवर. अशी बाई असेल तर काय केलं पाहिजे? बाई असावी पण संस्कारी असावी. कायम सांगत असते, घरातला वाद मिटून जाईल पा. कधी माहिती आहे का तुम्हाला? एकच पर्याय 7 दिवसात. एवढं जरी लक्षात ठेवलं तर लय झालं. काय करायचंय? प्रत्येक सासूबाईनं घर संसार सुखाचा व्हावा याकरिता, प्रत्येक सासूबाईनं कमीत कमी तिच्या मैत्रिणीजवळ जाऊन एकच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या वरफळमध्ये नाही. तुम्हाला पहाटे 3 वाजता तुपातला शिरा आला तर परत मला फोन करा. किती वाजता? पहाटे 3ला तुपातला शिरा. चावायची सुद्धा गरज नाही, पण एकच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या वरफळमध्ये नाही. आणि प्रत्येक सुनाला वाटत असेल माझ्या सासूबाईनं लेकीसारखं मला सांभाळावं. सकाळी उठल्या पहिली आंघोळ झाली की देवाची पूजा नंतर करा, पण पहिलं सासूबाईचं दर्शन घ्या. आपल्या इथल्या किती सुना सासूचं दर्शन घेतात त्यांनी एकदा हात वर करा. कीर्तन संपलं पाकिट तुम्हाला एकही नाही सापडणार. काही सासू सुना जवळ बसल्यात, असे तिरक्या पाहते की मी केलं. घराघराची परिस्थिती आहे. सांगण्याचं तात्पर्य मुलगी दिसायला किती सुंदर आहे याच्यापेक्षा ती असायला किती सुंदर हे महत्त्वाचं आहे. रूपवान असेल तर म्हातारपणाची भीती आहे, गुणवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्याला भीती आहे, धनवान असेल तर चोरट्यांपासून भीती आहे, बलवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्यालाही भीती आहे, मनुष्य असेल जीव असेल तर त्याला सुद्धा काळापासून भीती आहे. पण अखंड जे भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना मात्र भय आणि भीती नाही. अभंगाचं पहिलं चरण. आम्हा घरच्या दास काही
मागे पुढे वाजवायची एकदा काय बात आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात आमारीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी जे अखंड भगवंताचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना भय म्हणजेच भीती नाही. दास होण्याकरिता काय करावं लागेल तर वारकरी व्हावं लागेल. आणि वारकरी असण्याचं पहिलं लक्षण सांगितलंय तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, भाडावरती चंदनाचा टिळा असावा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. मनुष्य देह धारण करून आलायत. माणसाचा जन्म एवढा सहजासहजी नाहीये. आईच्या गर्भात आहोत तोपर्यंत देवाला विनंती करतो एक वेळा करी या दुःखा वेगळे काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा देवा एकदा बाहेर काढ. बाहेर आलो की तुझं भजन करल. पण इथं आल्याच्या नंतर मोहमायेमध्ये एवढं स्वतःला गुरफटून ठेवतो या संसाराच्या मध्ये की आपल्याला भगवान परमात्माचा विसर पडतो. पण सांगू तुम्हाला चारी कोपरे संसाराचे कधी सारखे नसतात. दुःख बांधावडी आहे हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, विषयों की हवा छूटी अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी कांटी सब बदन जो बेजूली, इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है. प्रपंचामध्ये चारी कोपरे कधी सारखे नसतात. पाहत आहे एक शिवायला गेलं की दुसरं फाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर दुःख आणि दुःख म्हणजे दुःखच भेटणार. सुख सुख करत पाठीमागे पडतो पण सुख मात्र कधी सापडत नाही. पण परमार्थामध्ये या जसं माणसाचं वय वाढत जाईल ना तशी मान सन्मान किंमतही वाढते. म्हणून एकदा तरी माणसानं गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. मनुष्य देह धारण करून आलात. बऱ्याच लोकांना कोरोनाच्या काळात माळा काढल्या. पहा मला तर लई आनंद झाला. तुम्हाला सांगते या वर्षी जर पाहिलं बरोबर 31 तारखेलाच एकादशी होती. बऱ्याच लोकांना दुःख झालं असेल. 31 तारखेला एकादशी होती. कोरोनाच्या काळात डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागल. मी म्हणते मेला असतं तर चाललं असतं पण माळ नव्हती काढायला पाहिजे. ओरिजिनल वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ निघणार नाही तो ओरिजिनल वारकरी. बरेच लोक 100 वर्ष जगतात पण माळीची त्यांची गाठ भेट नसते. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा जगलात कशी याला किंमत आहे. किती धन कमवलं याच्यापेक्षा किती धन तुमचं सत्कार्यामध्ये आहे याला किंमत आहे. किती तास पूजा करता याच्यापेक्षा पूजा कशी करता याला किंमत आहे. 100 वर्ष जगतात पण माळीची गाठ भेट नाही. मनुष्य देह धारण करून आलाय ज्याच्या गळ्यात माळ होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. मनुष्य देह धारण करून आल्यावर एकदा तरी पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही ओभा सगळ्या जणी म्हणा. अशा उदास बसल्या थोडं जोरात वाट पाही ओभा. अजून थोडं जोरात म्हणा. नाही म्हटलं तर शेजारणीची शपथ. वाट पाही ओभा. काय गोड आवाज आहे. टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी. क्या बात आहे. आणि खरंच महिला मंडळाचा आवाज गोड असतो बरं. कधी कधी पहिल्या काळामध्ये लहान लेकरं जर झोपेतून उठले ना सूर्याची कोवळी किरण धरणी मातेवरती पडायचे आणि लहान लेकरं झोपेतून उठायची पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायची. आजीबाईच्या जातेवरच्या गाण्याने लेकरं उठायचे. बरोबर की नाही. आता
खारीवाली आणि पाववाली सकाळी सकाळी उठीत आहेत. पण बाया संस्कारी होत्या पहिल्या काळातल्या, पाहिलं तर त्यांना गाणी कळत होते. जोरात म्हणा, करा तो एकची धर्म जगाचे बांधकोर. असं आहे का? एकदा तरी पंढरपूरची वारी, इथलं कोण कोण गेले पंढरपूरला? एकदा हात वर करा. पंढरपूरला कोण कोण गेले त्यांनी हात वरती करा. खरा खरा ओरिजिनल, खोटा केला तर उद्या सकाळपर्यंत हाल होतील. टाळी वाजला एकदा जोरात, जे गेले त्यांच्यासाठी. जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपले, माझ्या गाडीत बसा. फक्त सोडून येईल, आणायची बोली नाही अजिबात. पंढरपूरला माणसानं एकदा तरी गेलं पाहिजे. अहो, देशभरात जगात कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी जा, 5 फूट लांबून दर्शन घ्यावं लागतंय. पण एक सुंदर असं वाक्य पहा, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलाने होतो गरीबाचा विठू राजी. त्याला काही लागत नाही, अंतकरणातलं फक्त भाव शोधतो. एकदा पंढरपूरची वारी करायची. एका भजनातून आपण पंढरपूरला जाऊ. सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचंय, चला हो चला हो, पंढरी जावो जीवाचा, जीव लगा पाहू. चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो जीवाचा, जीव लगा पाहू. भिवरे स्नान करून या, गुरुजी, भिवरे स्नान करून या, भिवरे स्नान करून या, भिवरे स्नान करून या. संत पद धुळा शिरी लावू, संत पद धुळा शिरी लावू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा. जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. टाळ्या वाजवलं, कुच्चरपणा करू नका. पाहत असे लोडमध्ये बसलेत काही काही, जसे अख्ख्या वरपडचं कर्ज तुमच्यावरच आहे. ते टेन्शनमध्ये नाही बसत. तुम्हाला सांगते, सध्याच्या काळात पैशावाले तेवढेच लोडमध्ये आहेत आणि गरीब सुद्धा तेवढेच लोडमध्ये आहेत. पैशावाल्याचे सुद्धा तोंड उदास. संध्याकाळच्या टायमाला 3-3 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोपा लागत, उठूच बसत. त्यासाठी केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले, मेले, यायचे किती. कर्म चांगलं करून आनंदानं झोप घ्या. दिवसभर कष्टानं पैसा कमवलेला असू द्या, माणसाला संध्याकाळी आपोआप झोप लागते. पहा, त्यासाठी माणसाचं कर्म चांगलं असावं. एखादं भजन आवडले, एखादी चाल आवडली तर टाळ्या वाजायला काय अडचण आहे तुम्हाला? का पैसे मागितले की मी तुम्हाला? मी आधी ठरून आले, तुम्ही लई लोड घेऊ नका अजिबात. फक्त टाळ्या मोकळ्या मनानं वाजवायची. एखादा बोल आवडला, एखादी चाल आवडली, एखादं वाक्य आवडलं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. आता मी म्हटलं माळा घाला, माळा. बरेच लोक म्हणतील ताई तुमचं ऐकून माळा घालू. गावकरी म्हणतील करून करून भागलं. आता लोकांना याचं सुद्धा टेन्शन येतं की नाही? तुकोबाराय सांगतात, काळजी करू नका, मार्ग फक्त योग्य असावा. मागे झाली पाहू नका, पुढे जामे नाही तुका, किंवा निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारी लोक आपल्या शेजारी जन्माला येऊ द्या. ज्याला जीवनात मोठं व्हायचं आहे ना, त्याने कायम नम्र राहायला शिकावं. किती नम्र राहिलं पाहिजे. एका श्रेष्ठत्वावरून एकदा ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्ये वाद लागला. ब्रह्मदेव म्हणायचे मी वैना मोठा आहे, माझे केस पांढरे, मी मोठा आहे. भगवान विष्णू म्हणायचे माझ्या नाभी कमलातून तुझी उत्पत्ती आहे म्हणे, तुझ्यापेक्षा मी मोठा आहे. दोघांच्या मधला वाद भगवान महादेवाने ज्योतिर्स्तंभ अग्निस्तंभ निर्माण केला. जा म्हणे एक आधी पहा, एक अंत पहा. भगवान विष्णू गेले अंत पाहिला, ब्रह्मदेव गेले आधी पाहिला. ब्रह्मदेव खोटं बोलले, अहो म्हणे पाहिला आधी. सोबत गोमातेला घेऊन आले, केतकी नावाचं पुष्प आणलं. गोमाता खोटं बोलली म्हणून श्राप दिला. ज्या मुखानं खोटं बोलली तुझी पूजा तोंडाकडून होणार नाही म्हणून गायीची पूजा पाठीमागून करतात. केतकी पुष्पाला श्राप दिला, ब्रह्मदेवाला श्राप दिला. त्रैलोक्यामध्ये जगात कुठंच तुझं मंदिर राहणार नाही, पण जिथं पुष्पक पडलं ते पुष्कर नगर, तिथेच फक्त ब्रह्मदेवाचं एक मंदिर.
आणि तिथेच ब्रह्मदेवाला केतकी पुष्प म्हणजे चाफ्याचं झाड. ज्या वेळेला भगवान विष्णू शरण आले आणि भगवान महादेव समजावून सांगतात तुम्ही किती मोठे आहात हे तुम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं पाहिजे. आपल्या गावातला एखादा माणूस पैशानं गरीब आहे पण त्याला विचारल्याशिवाय गावातलं कुठलंच महत्त्वाचं काम पार पाडत नाही का? तो विचारणं मात्र श्रीमंत असावा. तेच झाड झुकलेलं असतं ज्या झाडाला जास्त फळं लागलेली असतात. नम्रतेनं राहा. किती नम्रतेनं. दुर्योधन आला भगवंताच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन आला भगवंताच्या पायाजवळ. शेवटी विजय कोणाचा आहे? अर्जुनाचा. का? माणसाने नम्र राहायला शिकावं. एक सुंदर वाक्य पा प्रसंग आहे. एका वेळेला घागरीवरती एक वाटी होती, वाटीनं तुटीला प्रश्न विचारला. तुटी कळते ना? तुटीला प्रश्न विचारला का ग म्हणे अख्खा आयुष्य गेलं तुझ्या तोंडावरती झाकून ठेवून पण कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का? तुटीनं उत्तर दिलं म्हणे एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्या पायाजवळ बसावं, डोक्यावर बसाल तर भेटत नाही कधी. माता मुलांना मला सांगा तुमची घरातली साखर संपली, साखर पाहिजे, शेजारणीकडे झालं, राधा अक्का अहो देता का हो साखर? मालक आले ना 8 दिवसांनी तुमची परत आणून देईल, देता का हो? पाहुणे आलेत आता दुकान चालू नाहीये, देता का? असं म्हटलं भेटेल की नाही? पण तुम्ही जर म्हटल्या द्या द्या तुम्हाला काय कमी, लोकांच्या मुंड्या मोडून तर कमवलं, द्या, भेटेल का? दारात उभी नाही करणार ती. माणसाने नम्र राहायला शिकावं. का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पहा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. साखरेचा रवा, साखरेचा रवा, लहानपणा मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा. लहान म्हणून जीवन जगाल तर प्रत्येक कामं पूर्ण होतील. पहा, महापुरे जाते तेथे लोहाळे वाकती. महापुरामध्ये प्रत्येक कोणाची घरं, कोणाची जनावरं, कोणाची लहान लेकरं, कोणाची मोठमोठाली झाडं सुद्धा वाहून जातात. पण लोहाळ्याचं गवत किती मोठा महापूर आला तर स्वतःला झुकून घेतं आणि महापूर निघून गेला की तेवढ्याच ताठ मानेनं उभं राहतं. सांगण्याचं तात्पर्य फक्त लहान म्हणून जीवन जगता आलं पाहिजे. गळ्यात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ असावी. 85 वर्षाचं म्हातारं म्हणे ताई माळ घालायची, तोंडात एकही दात नाही. तुम्ही पहा, एकदा का वय झालं ना तोंडात एकही दात नाही राहिला तर माणसाचे आपोआप तोंड हलायला लागतात, आपोआप तोंड हलवतो. कधी कधी मान हलते अशी अशी, लई पापं केले असे असे. महिला मंडळाची अशी हलते उभी आणि पुरुष मंडळाची अशी हलते. खरं सांगते तुम्हाला मी. सांगण्याचं तात्पर्य आहे जरी विचार केला माणसानं कर्म चांगलं करत राहावं. गळ्यात एकदा तरी माळ, 85 वर्षाचं म्हातारं, तोंडात एकही दात नाही, मान हलायला लागली. नको नको ती पाप केले. कोणाचा दावा नाही सोडला, कोणाचा तेरावा नाही सोडला, कोणाचं वर्ष श्राद्ध नाही. बरं दाव्याचं स्वतः खायचं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन यायचं. मंदिरातला चालू बल्ब घरी घेऊन जायचं आणि घरचा बंद पडलेला बल्ब मंदिरात आणून लावायचं. एवढे पाप केलेले. ती म्हातार म्हणे ताई माळ घालायची. म्हटलं बाबा वय किती? म्हणे 85. तोंडात एकही दात दिसना. म्हणलं अजून माळ नाही घातली का? म्हातार म्हणतं ताई आता बिनसती घातली बरं का, पण आता चावना म्हणे. परमार्थ असा वातरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात जवळ सकळे सिद्ध आहे. आता चालावया पाय तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुको नको. आयुष्यभर दास म्हणून जीवन जगल्यात. कंठामध्ये अखंड नामस्मरण होतं. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दडण दणीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जगाच्या मालकानं संकटाचं निवारण केलं का? रोज पहाटेच्या वेळी उठावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जगाच्या मालकानं सुद्धा जात्यावर दळण देऊ लागण्याकरिता यावं. पण त्या रावणामध्ये पंढरपुरामध्ये सकाळच्या वेळेला काही वारकरी काकडा करायचे.
आणि काकडत काकडत म्हणायचे, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, पांडुरंग प्रभात समय वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडापायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, शुकसनकाधिक नारद कुंभर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी, वाळवंटापासून कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी, असं म्हणून द्वारातून पाहिलं पांडुरंग परमात्मा विटेवरती नाही. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला संत जनाबाईंनी म्हणावं, जात्याच्या मुखी घास घाल ते मोत्याचे दाणे, पंढरीश पांडुरंग परमात्मा हजर, नको ना जणे देवाला नको बोलवत जाऊ. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, जनाबाई नाही बोलवते. जगाच्या मालकाने विटेवरून उडी मारली, कागजने नाही बोलत मला, अगं तुझ्याशिवाय करमत नाही मला. जगाचा मालक भक्ताकरिता काय करू शकतो? श्री संत सखुबाईचं गर्भधारण करण्याचं काम केलंय. जगाच्या मालकाने विनंती केली, जणे अगं बोलवत जाणं मला. का नाही बोलवत? देवा, अरे माझा अपमान मी सहन करेल म्हणे, पण तुझा अपमान नाही रे सहन व्हायचा, कारण जीवनच तुझ्यासाठी आहे. संत जनाबाईला भगवंत सांगतात, जणे किती वेळी ग, एकच रूपे का अनंत रूपे अनंत वेशे, दुसऱ्या रूपात बोलो. दुसऱ्या दिवशी उठले, आता नाही म्हणत जात्याच्या मुखी घास घाला ते मोत्याचे दाणे, आता नाही म्हणत सुंदर माझे जाते गे फुरते बहुतुके. दुसऱ्या दिवशी उठावं, काकड्यात सुंदर वर्णन केले. संत जनाबाई म्हणतात, ए गय ग विठा बाई बाई, ए गय ग विठा बाई, माझे पंढा माझे पंढरीचे आई, याचा हमिंग मारतो हा माईक, हमिंग. ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलंय, पण जेव्हा सोळावरती देण्यात आलं ना, तेव्हा भगवान परमात्माने सोळाचं पाणी केलंय. आयुष्यभर दास म्हणून जीवन जगत, केसालाही धक्का लागत नाही का? दरीत लोटण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली दिलंय. देव कुठे? सर्वागटी राम कुठे नाही ते विचारा. स्वतःच्या आत्या होलिका मातेच्या मांडीवरती बसवलं अग्निदेवतेमध्ये, उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं. आम्हा हरीच्या दासा काही बह्य नाही, त्रैलोकी अखंड कंठात नामस्मरण आहे. म्हणून जगाचा मालक प्रत्येक संकटाचं निवारण करेल, त्याचा दास म्हणून जीवन जगावं लागेल. भगवान परमात्मा कुठलंच संकट येऊ देत नाही, मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आगाध निवारा. त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
पायऱ्याच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा प्रत्येक संकटाचं निवारण करेल. देव कोणाच्या मागे उभा राहिला, भगवंत कोणाच्या पुढे उभा राहिला ते तुम्हाला सांगते पहा. केसालाही धक्का लागत नाही. आज सोशल मीडियावरती काही काही घटना पाहायला भेटतात आपल्याला माहिती आहे. जो माणूस घरातून बाहेर पडलाय तो सही सलामत संध्याकाळी परत येईलच म्हणून सांगता येत नाही. लोक म्हणायचे पहिल्या काळात 100 वर्ष, कोणी 110, कोणी 115 वर्ष जगतात का. मरायचे माणसाला पण म्हातारपणी. पण आता मरण्यासाठी माणसाला म्हातार व्हावं लागत नाही. आता 25-30 वर्षात सुद्धा जायला लागलेत. परवा दिवशी घडलेली घटना माहिती प्रत्येकाला. समृद्धी महामार्गावरती एकाच परिवारातला 4 सुनबाई निघून गेल्यात. दोघी सख्या जावा होत्या. दुसऱ्या भावकीतल्या 2 जणी कामासाठी गेलेल्या होत्या. पाठीमागून मोठी गाडी आली. छोट्या हातीमध्ये काही बसल्या काही बसत होत्या, पण जागेवर चिरडा झाला. 7 जणी जागेवर गेल्या. सांगण्याचा तात्पर्य पहा. त्याच्या अगोदरच्या दिवशी पाहिलं तर नांदेड भागातील एक महाराज, खूप मोठे अधिकारी महात्मे होते. ते महाराजांना सुद्धा ते वाळूचे जे काय म्हणतात त्याला टिप्पर ना, त्याला घेऊन मी कायम सांगत असते पहा, गाड्या माणसानं चालवलेल्या पाहिजे पण जरा हळू चालवल्या पाहिजेत. आज 15-16 वर्षाचं पोरगं सुद्धा एवढ्या गाड्या पळवत आहे. समोरच्या माणसाला यायला सुद्धा अगदी भीती वाटते. अहो गल्लीतून कोणीतरी येणार आहे, एखादा लहान मुलगा आहे, एखादा 2.5 वर्षाचा 3 वर्षाचा लेकरू आहे. कधी आपल्याकडून कोणती घटना घडली सांगता येत नाही. पहिल्या काळात लोक म्हणायचे आई वडील पोराला जन्म देतात का, एखादा तरी मुलगा असावा शेवटाला पाणी पाजायला. पण आज शोकांतिका आहे, मायबापाच्या अगोदर पोराचा अंत्यविधी करावा लागतोय. कशामुळे? गाड्या तेवढ्या फास्ट आहेत. तुम्ही पहा पोरं किती पडले तरी लागलं किती नाही पाहत, कोणी पाहिलं की नाही पाहता. परवा दिवशी सांगते 120च्या स्पीडनं पळत आला असं पोरगं मोटरसायकलवरती. अर्धा किलोमीटरपासून घसरत आलं होतं माझ्यासमोर. दादाला म्हटलं का हो दादा लागलं का, उठून उभे राहिलं म्हणे ताई अजिबात नाही. आणि त्याच्या गुडघ्याकडे पाहिलं तर गुडघ्याची वाटी अर्धा किलोमीटर मागं पडलेली. सांगण्याचं तात्पर्य माणसानं थोड्याशा गाड्या हळू चालवल्या पाहिजे. अपघातात माणसाचा मृत्यू होत नाही, केसालाही धक्का लागत नाही. विश्वास असेल तर माऊली ज्ञानोबाऱ्यांचं तुम्हाला प्रमाण सांगतेच, पण त्याच्या अगोदर एकच महामंत्र सांगितला जातो पहा. श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये मालक घरातून बाहेर पडल्याबरोबर 11 वेळा या महामंत्र म्हणायला सांगा. केसाला धक्का लागत नाही ना, अपघातात कधीच मृत्यू होत नाही. हा देव तारी त्याला कोण मारी. पण एकदा का वरून तुटलं. राजा परीक्षित काचाच्या बंगल्यात होता. गोराच्या मध्ये आळीच्या स्वरूपात तक्षक नावाचा सर्प पोहोचलाय. जगाचा मालक स्वतःवरती कुठलीच गोष्ट येऊ देत नाही पहा. कोणाला फोड येण्याचं निमित्त होतं, कोणाला अगदी आपण पाहिलं ताप येण्याचं निमित्त होतं, कोणाला फक्त ठेच लागण्याचं निमित्त होतं. पण मृत्यू कसा येऊ शकतो. पण अपघातात कधीच मृत्यू होत नाही का. एक महामंत्र सांगितला जातो. पटलं तर पहा आणि लक्षात राहिलं तर म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. रामकृष्णारी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यं पण काहीतरी म्हणा. घरातून बाहेर पडल्या का म्हटलं पाहिजे अपघातात मृत्यू होत नाही. माऊली ज्ञानोबाऱ्या हरिपाठात सांगतायत. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी चरण नामाचा, तेथे कळी काळाचा रिघणाही, तेथे कळी काळाचा तेथे कडी काळाचा रिगणाई पण कंठात भजन असावं. नारद मुनींची अखंड भ्रमंती चालू आहे. नारद मुनींना दक्ष महाराजाचा श्राप आहे, कधी एका ठिकाणी थांबणार नाही. पण तरी सुद्धा नारद मुनींचा हात मोडला आणि गळ्यात टाकला. असं कधी ऐकलंय का. नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. जीव गेल्यासारखं करायला लागले तुम्ही. चार्जिंग झाली तुमची. चार्जिंग कोण एवढ्या बॅटऱ्या उतरल्या. नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. वाह वाह क्या बात.
कोणाला तरी उचलल्यासारखं वाटायला लागले. विठाला 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 जगाचा मला कोणाच्या मागे उभा राहिला, भगवंत कोणाच्या पुढे उभा राहिला आहे का? दरवेळेला उद्धवानं सांगावं भगवान परमात्माला, देवा अरे आपलं ते आपलं असतं, परक ते परक. खुशाल म्हणे तो द्रौपदीचं भजन करतो, सुभद्राला सोडून दिलं म्हणे. अहो रक्ताचं नातं रक्ताकडे पडत येतं. जगाच्या मालकाला राग आला, पण भगवान परमात्मा कृतीतून करून दाखवायचे. काही कालांतराच्या नंतर आले सुभद्रा ताईकडं. खूप भूक लागली, खाण्यासाठी दे. फळ कापलं, पण जगाच्या मालकानं बोट कापून घेतलं. सुभद्रा म्हणे स्वतःची सख्खी बहीण, थांब म्हणे देवा चिंदी घेऊन येते. आणि भगवान परमात्मा उद्धवाला घेऊन जेव्हा द्रौपदी मातेच्या द्वारात आलेत, सकाळी सूर्य नमस्कार करत होत्या, तुळशीला पाणी घालत होत्या, स्नान केलेलं. आणि जेव्हा भगवान परमात्माचा हातातला हात पाहिला, अंगावरती सांडलेलं रक्त पाहिलं, आणि कंठात हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण. अखंड भगवंताचं भजन होतं. जसं भगवान परमात्माला पाहिलं, द्रौपदी मातेनं हातातलं पूजनाचं ताट खाली टाकून दिलं, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून चिंदी फाडली. चिंदी बांधली ते द्रौपदी, जगाच्या मालकाच्या बोटाला चिंदी बांधली भगवान परमात्माला. द्रौपदी मातेला उद्धवजी सांगतात, द्रौपदी अगं तुला शास्त्र माहिती का म्हणे का? परपुरुषाच्या समोर सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू देऊ नये आणि पदराकडून कधी चिंदी फाडू नये का? सौभाग्याला धोका असतो. जिचं लग्न झालंय सौभाग्यवती स्त्री, पदर तर पाहिजे की नाही? आता घरी मालकाचं ऐकत नाही म्हणा, ताईन तुमचं का ऐकावं मी? परपुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ? द्रौपदी मातेनं दिलेलं उत्तर ऐका. द्रौपदी माता सांगता, देवा उद्धवा म्हणे मला शास्त्र चांगलं माहिती, देवाची बहीण आहे मी, पण ज्याच्याकरिता मी डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि ज्याच्याकरिता पदराकडून चिंदी फाडली ना, त्याच्याच तर हातात आहे म्हणे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं. भगवंताच्या प्रती विश्वास असावा. तुम्ही टाळ्या पहाटे 4 वाजता वाजवा, लई लोड घेऊ नका. हानू घ्यायची बारी आली तुमच्या पुढे. आता लईच कठीण काम आहे. परवाच्या दिवशी तुम्हाला सांगते, एक म्हातारी होती, माऊली दादा, अशी रडायची. मी भजन म्हटलं की म्हातारी रडायची. म्हटलं आजीला झालं काय असेल? कीर्तन संपलं. आजी म्हटलं आजी अहो काही नातवाचा त्रास आहे का? माझा नातू सोयलाय पिवळा. म्हटलं काही लेकराचा त्रास आहे का? माझ्या पोरासारखा पोरगा अख्ख्या वरपळमध्ये नाही. म्हटलं काय करतो? परिसरातलं कुठलं कीर्तन सोडत नाही ताई. 2 लाखाची गाडी त्याला फिरायला. म्हटलं मग काही काम करतो का? नोकरीला आहे का? काम तर काहीच करत नाही. म्हटलं मग पेट्रोल टाकतो कसा? तेवढ्या कामाला लई हुशार आहे ताई. खिशाला झळ लागू देत नाही म्हणे. कीर्तन संपायच्या 5 मिनिटं आधी उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं मग सोनाचा काही त्रास? तीच तर लई बेकार भेटली ताई, तुम्हाला काय सांगू. 3 वर्ष झालं भाजीला तेल नाही माझ्या. 3 वर्षापासून पोराला बोलू देत नाही, जनावरच्या गोठ्यात मला ठेवलंय. म्हटलं सोन काही लांबची केली का काय? तिथंच तर सगळा गोठाळा आहे ताई, सख्या भावाची. मग रडायला काय झालं तुम्हाला? काय सांगू ताई तुम्हाला, तुमच्या कीर्तनाला यायची इच्छाच नव्हती म्हणे अजिबात. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. 3 महिने झाले 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती ताई. त्या बकरीला शेतात घेऊन गेले आणि राधा कसा गहू खाल्ला. एवढंच निमित्त झालं आणि माझी बकरी अशी फुगून आरडो आरडो मेली ताई. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझी बकरीची आठवण येते. तुमची बकरी नाही मेली कोणाची? टाळ्या वाजवल्या पाहिजे माणसानं कधीतरी. आता नाही, आता काय उपयोग आहे? जेव्हा एखादं भजन काही वाक्य आवडलं तर विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा कोणाच्या पुढे उभा राहिला आहे का? शेवटचा प्रसंग सांगते. एका वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. भगवान गोपाल कृष्णाच्या पायाखाली जमीन हदरली. मध्यरात्रीची वेळ झाली, गड्याचं रूप धारण केलं. द्रौपदी मातेला सोबत घेतलं. चाल म्हणे माझ्यासोबत. सांगितलं जा. पितामहांच्या कुटियाजवळ घेऊन आले. प्रदक्षिणा पूर्ण कर, बांगड्याचा आवाज कर, फक्त दर्शन घे, बोलू नको. दर्शन घेतलं आणि द्रौपदी मातेला पितामहांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. एकदा नाही 3दा प्रश्न विचारला महात्मा, आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? डोळे उघडून पाहिलं आणि विचारतात, द्रौपदी तुला घेऊन आलाय कोण? माझा गडी मला घेऊन आलाय म्हणे. जगताचं पालन करणारा भगवान गोपाल कृष्ण गड्याचं रूप धारण करून द्रौपदी मातेच्या चपला सांभाळत होता. लोटांगण घातलं. भगवान प्रत्येक भक्ताच्या मागे पुढे असे उभा असाल ना, कुठल्याच भक्ताच्या केसाला धक्का नाही लागू शकत म्हणे.
माझ्यासारखे किती पितामह झाले तरी पहाटेची वेळ झाली आणि अर्जुनाकडे आले. अर्जुन घोरत होता. अर्जुना, अरे उठ म्हणे, तुला झोप लागली रे कशी? अरे पितामहांची प्रतिज्ञा आहे ती, कोणी केली तरी पूर्ण होणार नाही, पण त्यांची कधी खोटी घडू शकत नाही. अरे पितामहांनी प्रतिज्ञा केली, तू ऐकली नाही का? काय बोलता म्हणे देवा, माझ्याच तर समोर केली. काय म्हटले? सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. तू कोण आहे? मी पांडव आहे म्हणे. मग तुला माहिती तू मरणार, तरी झोपला कसा? तो म्हणतो देवा झोपू दे, साखर झोप येते. झोपणार नाही तर काय करणार म्हणे? अर्जुन सांगतोय झोपणार नाही तर करणार काय देवा? म्हणे आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे का? आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा आहे तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? भगवंताच्या प्रती विश्वास असावा म्हणून देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी का. हरिहरा भेद नाही नका करू वाद. नवरात्र उत्सव आला म्हणूनच भगवतीची उपासना करावी असं नाही. गणेश उत्सव आला म्हणूनच गणपती बाप्पाचं पूजन करावं असं अजिबात नाही. राम जन्मोत्सव आला, प्रभू श्रीरामाची रामनवमी आली म्हणूनच प्रभू रामाचं भक्ती करावं असं नाही. श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम असावं अंतकणात. मागून मागतो तरी काय देवाला आपण? गाडी, बंगला, जमीन जुमला, प्रॉपर्टी, धनदौलत सर्व गोष्टी प्राप्त होतील, पण देवाचा स्वभाव आहे. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा, कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा, अंतकरणात श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम असावं, कारण त्याचा स्वभाव आहे. गेशे तेव्हा देशे ऐसा असशी उदार. लेकरं असावेत पण चांगल्या विचाराचे. चांगल्या विचाराचे संतान जन्माला येण्याकरिता संतांनी सांगितले देवाला मागा. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झंडा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक. आणि चांगल्या विचाराची लेकरं जन्माला यायला. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता. उदारो वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. मुलगा असावा पण प्रभू रामासारखा. प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्या होणं महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण मासाहेब जिजाऊ होणं महत्त्वाचं आहे. ध्रुव बाळासारखा मुलगा जन्माला येईल पण सुनीतीसारखी आई जन्माला येणं महत्त्वाचं आहे. कारण डोहाळे तसे होते, गर्भसंस्कार होते. एखाद्या बाईनं मला सांगा 9 महिने 9 दिवस रोज हरिपाठ भजन केलंय, रोज हनुमान चालिसा म्हटली आणि तिनं रोज देवपूजा केली, देवाचं नाव घेत राहिली मुलगा जन्माला येईपर्यंत, तरी सुद्धा तो मुलगा रोज दारू पिऊन येतो आणि गटारात पडलेला ओढून आणावा लागतो. असं कधी घडतंय का? नाही ना. व चांगल्या विचाराचे संतान जन्माला येईल पण गर्भसंस्कार होणं महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकरिता आई भगवतीला प्रार्थना करावी, भगवती माता असा मुलगा जन्माला घाल की जेणेकरून हे स्वराज्य स्थापन झालं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आया बहिणींच्या अबरी लुटल्या जातीये ही मात्र थांबली पाहिजे. याकरिता आज पूर्ण महाराष्ट्र म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. हात वरती घ्या सर्वांनी, सर्वांनी हात वरती घ्यायचे, जोरात म्हणायचं माझ्यासोबत. वाघाच्या जातीची पोला देशाची ती जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोला देशाची जगात वैभवशाली. आता बरं माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. आई राजाची शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला. राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शोभा जन्मावडे आम्हाला नाही कुणाची. हात वरती टाळी वाजवायची सर्वांनी. आमचं दैवत छत्रपती, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आता पगड जाती सोळा, सारा समाज मराठा. स्वराज्यावर ठेवून डोळा, के जागी केलंय गोळा, के जागी केलंय गोळा. शोभावाणी दाखवा कोणी शूळ या भूमीवरी. आई माझा ग शुभराजा ग. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बसला घोड्यावरी बाई राजा ग. बसला घोड्यावरी राजा ग. बसला घोड्यावरी बाई माझा ग. बसला घोड्यावरी शिवराजा ग. बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. टाळी वाजवा की तुम्ही तुमच्यासाठी.
बरेच जण जय म्हटले आणि काही नुसते नाटकं करते. तोंड भलं एवढा आवाज अजिबात निघत नाही. काय तर म्हणे आम्ही ताईला फशील. हा गुरुजी. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटू नका रे. दिले स्वराज या रयतेला, दिले स्वराज या रयतेला, जाण त्याची जरा राहू द्या रे. कष्ट केले तर माझ्या शिवबाने, जाती जातीत जाती जातीत वाटू नका. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, उमापती महादेव की, प्रभु रामचंद्र भगवान की. पोरगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. शोकांतिका जास्त म्हणून सांगत नाही, पण कमी भेट होती गुरुजींची आमची. पण मनातून सांगते, व्यासपीठावर मी खोटं बोलणार नाही. खरोखर गुरुजींचा आवाज मला आवडतोच. तर काही लोक फक्त भगवान परमात्मासाठी गायन करत असतात. काही लोक फक्त भगवान परमात्मासाठी गायन करत असतात. ज्या वेळेला नकळत तुमच्याकडून असा हात होईल का, तेव्हा समजायचं त्यांनी नाही, जगाच्या मालकाने गायलेलं आहे. त्यासाठी आपण दिली पाहिजे, कारण यासाठी काही कष्ट करावे लागतात. माऊली दादांना माहिती आहे, आज यांनी रात्रभर कधीतरी रियाज केला असेल. यांनी सुद्धा 10-10, 15-15, 20-20 वर्ष अभ्यास केला, तेव्हा आता कुठंतरी तुम्ही टाळ्या वाजवताय. पण तुम्हाला सांगू, 4 दिवसापूर्वी माझं कीर्तन होतं संगमनेर भागामध्ये. 25 वर्षाचा पोरगा होता, एकटाच पखवाज वाजायला, दुसरा नवीन शिकणारा होता. धूम वाजून वाजून त्याचे पूर्ण बोटं फुटले होते. पहा, रक्त बाहेर येत होतं, पलीकडचं धूम पूर्ण लाल झालेलं होतं. मी आजपर्यंत फक्त ऐकलेलं होतं, पण त्या दिवशी पाहिलं, मला रडू आवरत नव्हतं. कशामुळे माहिती आहे, आपण फक्त सांगू शकतो, आपण फक्त आज त्यांना म्हणू शकतो हळू वाजवा, अगर काय करा, पण दूरवरून आपल्याला माहिती होत नाही. कीर्तनकार महत्त्वाचे आपल्यासाठी, कीर्तनकार महत्त्वाचे आहेतच, पण या लोकांचं सुद्धा खूप मोठं तप आहे. जेव्हा आम्ही कीर्तनकारी नव्हतो तेव्हापासून ही माणसं गायन करत आहेत. साधना आहे त्यांची तेवढी, मग आपण दाद दिली पाहिजे त्या गोष्टीकरिता. आज देव, देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे, महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. थोर पुरुष सुद्धा आणि साधू संत सुद्धा आज लोकांनी खरंय ते जाती जातीत वाटून घेतल्यात. माळ्या समाजाने साधू संताचं अगदी पूजन करावं, पण संत सावता महाराजाचं असं लोक म्हणतात. मराठी छत्रपती शिवाजी महाराजांना वंजाऱ्याचे लोक असतील तर भगवान बाबा, अहो सांगू तुम्हाला, या संतांनी कधी विचार केलाच नाही. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राज द्या की एकदा संधी. मरायची संधी मागणारे मावळे होते. लोक म्हणतात राजा का देव होता का, राजा देव नव्हता, पण राजांचे उपकार आहेत म्हणून तुम्ही कीर्तनात बसलेले आहात, आणि मंदिरातला देव जागेवरती आहे. त्यामुळे आज स्वाभिमानानं म्हणावं लागतं. आऊसाहेबांनी स्वतःचं नाव अगोदर लावून घेतलंय. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, चापातील विषारी जातीला नाग म्हणतात, ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. जाणीव राहिली पाहिजे. भगवान परमात्माला कुठलीही गोष्ट मागा, अभिमान अनुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे, कारण त्याच्याशिवाय आपलं मनोरथ पूर्ण करणारं जगात कोण नाही आहे. आज जर विचार केला, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी, अहो जोपर्यंत पैसा कमवताना तोपर्यंत घरातली माणसं किंमत देतात. 1 महिना फक्त बायकोला पैसे द्यायचे बंद करा, आणि मायबापाच्याकडे पैसे द्यायचे बंद करा, लेकरा बाला पैसे द्यायचे बंद करा. जर तुम्हाला ग्लास भरून पाणी कोणी दिलं तर परत मला फोन करा. पैसा कमवताय तोपर्यंत किंमत आहे. 1 लाख रुपये पगार असेल, 1 तारखेला पगार होणार तर बायको म्हणते 25 तारखेला का हो तुम्हाला चहा देऊ का, मनाने विचारते. 29 तारखेला म्हणते तुपातला शिरा करू का, 1 तारखेला म्हणते पुरणपोळीचा स्वयंपाक करू का.
पण एकदा का पगार झाला 15 तारखेला हा म्हणतो का ग चहा झाला का, ती म्हणते मला का तेवढंच काम आहे का. 25 तारखेला हा म्हणतो का ग डबा झाला का, ती म्हणते मला का तेवढाच धंदा आहे का. किंमत नाही माणसाला. पण आज विचार केला कमीत कमी 99% आज रिटायर झालेले वयस्कर मंडळी असतात त्या पंढरपूरच्या वारीमध्ये. पण प्रत्येक माणसाने म्हणावं माऊली अहो या ना आमच्याकडे 2 घास खा. हीच तर वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. पहा तुला सांगण्याचं तात्पर्य आहे कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. कारण संतांनी वर्णन केलंय देवाशिवाय जगामध्ये आपलं कोण नाही, जगाच्या मालकाशिवाय. किती म्हटलं आपण बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळी सोय रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. जगाच्या मालकाशिवाय जगात आपलं कोण नाही. म्हणून तर म्हणतात विठ्ठल माझा 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 म्हणा. एक काम करू आपण आता अगोदर भजन करणार माता माऊल्या. त्यांचं झालं की तोपर्यंत तुम्ही पुरुष मंडळ खा करून खोकरून घशाला धार लावा. आवाज 1 नंबर आला पाहिजे. डोक्यावर पदर घ्या मावशा एकदा. भजन होईपर्यंत डोक्यावर पदर घ्या. भजन झालं की काढून टाका परत. ऐकलं माझं का होईना. वा जोरात म्हणा. मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी. पाठीमागच्या समोरच्या रोजण लावलंय का. जोरात म्हणा जोरात. मनात भरली